मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 1 फूट उघडण्यात आले. या 6 वक्र दरवाज्यातून 5079 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याशिवाय कोयना पायथा वीजगृहाच्या एका जनित्रातून 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या एकूण 6129 क्युसेस पाणी कोयना नदीत सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा जून महिन्यात एल निनोच्या प्रभावामुळे अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा आणि खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ झाली आणि अखेर आज धरणाचे वक्र दरवाजे उघडण्याची वेळ आली. सध्या कोयना धरणात 84.77 टीएमसी पाणीसाठा असून धरणात 25,293 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून होणाऱ्या विसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीपात्रात उतरू नये, जनावरे व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.